नवी मुंबईमध्ये राजकीय भूकंप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विरारच्या विवा कॉलेजमध्ये लव्ह जिहाद, गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू, भाजपच्या अशोक शेळकेंचा गंभीर आरोप, व्हिडिओ आणि सोशल मीडिया चॅट शेअर करण्यात आला आरोप. दळवींना उत्तर देण्यासाठी आमचे प्रवक्ते सक्षम, सुनील तटकरे यांचं दळवींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर, महेंद्र दळवींची तटकरेंवर खालच्या शब्दात टीका. बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत ठिकाणांवर हातोडा, दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच, पुणे पोलिसांकडून सलग 6व्या दिवशी कारवाई. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा पाहणी दौरा, सरनाईकांनी विविध विकास कामांची केली पाहणी, तर तातडीनं अतिक्रमण हटवण्याचे दिले निर्देश. शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मंत्रालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. राज्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया, सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा. साताऱ्याचा शाही दसरा रद्द, दसऱ्याच्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत करणार, उदयनराजे भोसलेंचा महत्त्वाचा निर्णय. राज्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया, सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा. फक्त आश्वासन नको, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, महाराष्ट्रात निवडणुकांच्या वेळी पैशांचा पाऊस पडतो, आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोला. ओवेसी आणि जलील कोल्हापूरच्या दौऱ्यावर, दोन्ही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध, तर हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध, कोल्हापूरमध्ये सध्या तणावाचं वातावरण. दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा टीजर, विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा, टीजरचं शीर्षक, तर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची जोमात तयारी. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 तारखेला ऑनलाईन प्रणालीच्या द्वारे उद्घाटन. यवतमाळच्या जाम रोड परिसरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायांचं 71 फूट उंच भव्य स्मारक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पाहणी करणार. भारताच्या विजयानंतर मुंबईकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जल्लोष, ते लोकही देशद्रोही आहेत का, यह है नया भारत, संजय राऊत जरा पाकिस्तानच्या प्रेमातून बाहेर पडा, नवनाथ बन यांचा ट्विट करत राऊतांना टोला. राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपसमितीची बैठक, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार, सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. शहीद भगतसिंगाचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार, मालेगावच्या जवळके येथे आयोजित शहीद भगतसिंग जयंती कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. भाजपचं कार्यालय जाळतानाचा फोटो व्हायरल, पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयामध्ये भेटू, पोस्टवरून उज्ज्वल निकमांच्या मुलाचा काँग्रेसवर संताप. राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं नुकसान आणि नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचं राज्यपालांना पत्र. आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस, कर्जत तालुक्यातील मलठण या गावात ग्रामस्थांनी एनडीआरएफच्या जवानांसोबत केक कापत रोहित पवारांनी वाढदिवस साजरा केला. अतिवृष्टी थांबत नाहीये, राज्यात अतिवृष्टीनं मोठं संकट, अमित शहांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी, अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे, संजय राऊतांचं वक्तव्य. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही, आजही शेतकरी मदतीच्या अपेक्षेमध्ये, 50,000 हेक्टरी मदत आवश्यक, कर्जमाफी करा ती सर्वात मोठी मदत, संजय राऊतांचं वक्तव्य. पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का, आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचं म्हणून राज्याला विरोधी पक्षनेता हवा, संजय राऊतांची टीका. टीम इंडिया पाकिस्तान सोबत खेळलीच का, सामन्यातील रक्कम दान करा, पाकिस्तान सोबत खेळलेल्या सामन्यांचे पैसे दान करा, संजय राऊतांचा टोला. मुंबईत एकनाथ शिंदे घेणार बैठका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या घेणार बैठका, निवडणुकीच्या संदर्भात शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार, मुंबईत केलेल्या कामांची पुस्तिका देखील छापणार. गडचिरोलीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आधार, अरविंद कात्रटवार यांच्याकडून कुटुंबियांना आर्थिक मदत.
वादळ वाऱ्यानं मावळणारे आम्ही नवे, तुफानातले देवे आम्ही तुफानातले देवे. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थकांच्या वतीनं बॅनरबाजी. कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरची आता सर्वत्र चर्चा. सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा संपन्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजन. जास्तीत जास्त तरुणांना उमेदवार म्हणून संधी देण्याचं आश्वासन. राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलं. धन्यवाद म्हणून प्रश्नाला दिली बगल. शक्य असेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन. रवींद्र चव्हाणांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी मदत पाठवली. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी बरोबर युती नाही. रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार. भाजपसोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चलोरेचा नारा. मेट्रो स्थानकांवर हिंदी जाहिराती चालू देणार नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. जाहिराती मराठीमध्येच असली पाहिजे. मनसेचे नेते संदीप देशपांडेंची भूमिका. सरसगट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीमधील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षबागांना अतिवृष्टीचा मोठा फटका. सोलापूरच्या उत्तर बार्शीमध्ये चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली. शाळा पाण्यात, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर. गावकऱ्यांचा पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन प्रवास. महाबळेश्वरमध्ये पावसाचा कहर. आतापर्यंत 6107 मिलीमीटर पावसाची नोंद. महिन्यापासून बरसणाऱ्या पावसानं नागरिक झाले त्रस्त. साताऱ्यामध्ये सुमारे 7 दिवसानंतर सूर्यदर्शन. जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मराठी कलाकार सरसावले. रंगभूमीची मध्यवर्ती संघटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याणच्या वतीनं आणि काही कलाकारांच्या पुढाकारानं पूरग्रस्तांना रिलीफ किट. सिंधुदुर्गमध्ये कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन. नौकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका देवगडच्या बंदरामध्ये आश्रयासाठी. राज्यात पुढील आठवड्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज. 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. हिंगोलीमध्ये कयाधू नदीच्या पुरानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. संपूर्ण सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हतबल. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरामध्ये कंटेनर वाहून गेला. कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक. क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढण्यात जाणार, तर गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला देखील मोठा फटका. मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याचा अंदाज. पंढरपूरमध्ये सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. करमाळा तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रवाहानं रस्ता गेला वाहून. करमाळा जामखेड गावचा संपर्कही तुटला. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार. मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरानं. भिवंडीमधील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूपपणे सुटका. करपरा नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूस, अन्य पिकं वाया गेली तर ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसानं पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीनं पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावांमध्ये शिरलं पाणी. सीना नदीतून 1,54,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यामध्ये मासोळी नदीला पूर. पावसानं साखळी करून नदी पार करतात तर
नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडीतील विसर्गामुळे जालन्यातील विविध गावांमधील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये व्यवस्था. नागरिकांसाठी भोजन आणि इतर व्यवस्था देखील करण्यात आली. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीमध्ये 95,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये पावसाची उघडीप. पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा. रामकुंड, लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली. बदलापूरमध्ये उल्हास नदीमध्ये तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अद्यापपर्यंत पत्ता नाही. रविवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं तरुणाचा शोध घेतला नाही. पाण्याची पातळी कमी होताच तरुणाचा शोध घेतला जाणार. महाराष्ट्रावर जलप्रकोप. महाराष्ट्रातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्ये गोदा घाटावरील मंदिरं आणि दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात. आणखीन 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. बळीराजाच्या मदतीसाठी कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापर्यंत मदतीचं. ऋतुराज फडके, प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. पैठण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती. अनेक घरं पाण्याखाली. नायगाव आणि मायगावला पुराच्या पाण्याचा विळखा. नायगावातील अनेक कुटुंबांचं स्थलांतर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाकार. जायकवाडी धरणाच्या विसर्गानं पैठण शहरामध्ये पूरस्थिती. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास. मंदिर न्यासच्या वतीनं 10 कोटींची मदत जाहीर. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात येणार 10 कोटींची मदत. नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी केली पाहणी. बुलढाणा मोताळा तालुक्यात केली पाहणी. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका. परभणीत नुकसानग्रस्त भागामध्ये राजेश विटेकरांकडून पाहणी. शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाणार. आमदार राजेश विटेकर यांच्याकडून ग्वाही. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करा. संभाजी ब्रिगेडची मागणी. भिवंडीमध्ये मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागपूरमध्ये बावनकुळेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार. बावनकुळेंनी दिलं आश्वासन. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी केली गोदाघाट परिसरातील पूरस्थितीची पाहणी. गिरीश महाजन यांच्यासोबत महापालिका आणि पोलीस अधिकारी देखील होते उपस्थित. शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा नुकसानीवरून कलेक्टरांना फोन. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची वेळ राजकारण नंतर करा. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांना चांगलंच सुनावलं. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्याची मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली. नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेची अरेरावीची भाषा. शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार. अकोल्यामध्ये शेतकरी उतरले रस्त्यावर. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी. तेल्हारा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा. धाराशिवमध्ये अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान. सरपंचाचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला केली मदत. राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. पूर परिस्थितीमुळे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. राज्यात रक्ताचा काळाबाजार होण्याची भीती. नवरात्रोत्सव आणि राजकीय दबावामुळे रक्तदान शिबिरांमध्ये वाढ. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील सुविधा कळणार एका क्लिकवर. रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा आढावा तुम्हाला आता घेता येणार. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिका 30 स्थानकांमधील जागा व्यावसायिक वापरासाठी तर महसूल वाढवण्यासाठी नवा मार्ग. मानधनाअभावी आशा स्वयंसेवकांची उपासमार. मानधन आणि दिवाळी बोनससाठी आंदोलन करणार. म्हाडाकडून मुंबईमध्ये 1,500 घरं तर राज्यात 11,500 घरं.
अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. तर आता 1 ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार परीक्षा. वादळी वातावरणामुळे सर्वत्र मासेमारी बोटी किनाऱ्यावर. राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तसंच गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज. वाडा कुडू शहरामध्ये जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रवाशांसाठी खुशखबर. नाशिक रोड ते नागपूर मेमू रेल्वे गाडी रोज धावणार. मुंबई महानगरामध्ये मेट्रो सेवांचा विस्तार होतोय. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ओएनडीसी नेटवर्कवर वन तिकीट ॲप उपलब्ध. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन सतर्क. तर बेकायदेशीर बायोडिझेल पंप बंद करण्याचे आदेश. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिले आदेश. 7ही तलाव तुडुंब. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली. तलावांमध्ये 14,39,588 दशलक्ष लिटर एवढा जलसाठा. गोदावरी नदीवर नवीन रामसेतू पूल बांधण्यात येणार. गिरीश महाजनांचं वक्तव्य. शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये आयुर्वेदाचा समावेश करणार. अभ्यासक्रम मॉड्यूल देखील तयार करणार. पुढील सत्रापासून अभ्यासक्रम बदलू शकतो. महालक्ष्मी मंदिरामध्ये एआय आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली. भाविकांना सुलभतेने दर्शन मिळणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. डोंबिवलीच्या गोपी चौक परिसरात धक्कादायक घटना. केडीएमसीच्या नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाल्यावर झाकण नसल्यानं तोल जाऊन मृत्यू. मुलाच्या मृत्यूनंतर केडीएमसीला जाग. 12वीच्या फॉर्मचं चलन भरण्यावरून वाद. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण. धुळ्यातील संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. धाराशिवच्या परंड्यामध्ये संपर्क तुटलेल्या भूत्रा गावात लोकशाही मराठीची टीम. ग्रामस्थांच्या मदतीनं लोकशाही मराठीचा ट्रॅक्टरमधून प्रवास. मागील 6 दिवसांपासून गावाला पाण्याचा वेढा. चेंबूरच्या एनजे आचार्य डीके मराठे कॉलेजमधील फिक्सेल 2025-26 फेस्टिवल. बीएमएमच्या विद्यार्थ्यांकडून फेस्टिवल साजरा करण्यात येतो. यावर्षी फेस्टिवलची थीम काय असेल याकडे आता महाविद्यालयातील तरुणांचं लक्ष. बीडमध्ये आदिवासी समाज आक्रमक. आदिवासींच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नका. आदिवासी समाजाचा सरकार विरोधात तीव्र संताप. अहिल्यानगर शहरातील माळेवाडा भागात मोहम्मद पैगंबरांचं नाव जमिनीवरती लिहून विटंबना. शहरामध्ये तणावाची परिस्थिती. कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा. संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक शहरामध्ये वाहतूक कोंडीमध्ये सर्व जिल्हाधिकारी अडकले. बेशिस्त पार्किंग आणि पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा जिल्हाधिकाऱ्यांना मोठा फटका. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41 वर्ष पूर्ण. अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली. घटनास्थळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या पतीचा सासूचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीला जामीन मिळाल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते. कोर्टानं नोंदवलं गंभीर निरीक्षण. सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील दिव्यांग बांधव अडचणीमध्ये. गेल्या 7 वर्षांपासून दिव्यांग निधी थकीत. गावातील दिव्यांग ग्रामस्थ संतप्त. होमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करा. नोंदणी न केल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या समोर आंदोलन करण्याचा दिला इशारा. अमरावतीमध्ये धनगर समाज आक्रमक. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी आमदारांच्या घराबाहेर करण्यात आलं आंदोलन. पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष एसी रेल्वे धावणार. छठपूजा आणि दिवाळी सणांसाठी नियोजन. 6 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरच्या दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार. कोल्हापूरमध्ये करवी निवासिनी श्री अंबाबाईची पूजा. अंबाबाईची महाविद्या महाकाली स्वरूपामध्ये पूजा. नवरात्रोत्सवात 7व्या दिवशी आज विशेष पूजा बांधण्यात आली. शिरूर तालुक्यातील कवठे माई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू. मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ज्योतिबाचा जागर. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरीमध्ये पाटीदार समाजाच्या वतीनं नवरात्रोत्सवात मोठ्या उत्साहात सुरू. तर गेल्या 37 वर्षांपासून दुर्गादेवीची पूजा. लहानांपासून वृद्धांचा सुद्धा दांडी आणि गरब्यामध्ये सहभाग.
रायगडच्या पेणमध्ये कुलदेवतांचं थाटामाटात आगमन मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडून पूजा करण्यात आली. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान. नवरात्रीमध्ये 9 दिवस मोठ्या उत्साहात देवीची पूजा केली जाते. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद. भारताला पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा. पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार. पाकिस्तानीच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची भूमिका. आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा. आशिया कप स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय. सूर्याची एक्स पोस्टद्वारे माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.